ओडिसामधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या व्हायरल होत आहे। फक्त 19,300 रुपयांसाठी बँकेत जे घडलं ते पाहून देश हादरला। जेव्हा एक व्यक्ती आपल्या मृत झालेल्या बहिणीच्या खात्यातले पैसे बँकेवाले देत नव्हते म्हणून थेट त्याच्या बहिणीच्या सांगाड्याला घेऊन बँकेत शिरला, तेव्हा सगळीकडे ही घटना व्हायरल झाली। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की जिथे बँकेवाले लोक मृत झालेल्या बहिणीचा पुरावा मागत होते, पुरावा आण नाहीतर पैसे मिळणार नाही। तेव्हा भावानी जे केलं त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली। 27 तारखेच्या सकाळी ओडिसातील एका ग्रामीण भागातील रस्त्यावर अंगावर फक्त धोतर घातलेला एक व्यक्ती, ज्याच्या खांद्यावर एक पोतं होतं, जो रस्त्याने चालत होता। सुरुवातीला लोकांना वाटलं काहीतरी साहित्य घेऊन जात असेल, पण जेव्हा काही लोकांना संशय आला तेव्हा लोकांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली। काही अंतर पुढे गेल्यावर तो व्यक्ती बँकेत शिरला। त्याने बँकेत शिरताच ते गाठोडं थेट बँकेच्या मॅनेजरच्या टेबलावर ठेवलं। उपस्थित ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। जेव्हा त्याने ते गाठोडं सोडलं तेव्हा ते दृश्य पाहताच तिथल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली। तो म्हटला, हा घ्या पुरावा आणि द्या माझ्या बहिणीचे 19,300 रुपये। आता ही घटना प्रचंड व्हायरल होताच सगळ्या देशाला एक प्रश्न पडलाय की नेमकं असं काय झालं की एका भावाला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला। 2 महिन्यापूर्वी ज्या बहिणीचं निधन झालं होतं, तिचा एकमेव वारस असणारा तिचा भाऊ, तिचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं त्याला असं कुणी भाग पाडलं, हा प्रश्न लोकांना पडला होता। पण आज अखेर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचं खरं सत्य उघडकीस आलं। पोलिसांनी जे सांगितलं त्याने देश आणखीनच हादरला आहे। ही घटना झाल्यानंतर 24 तासामध्ये एका टीव्ही चॅनलने बँक मॅनेजरची भेट घेतली। बँक मॅनेजरला विचारलं, त्याची मुलाखत घेतली, तेव्हा बँक मॅनेजरने सांगितलं एक असं रहस्य की ज्याने या प्रकरणाचा चेहराच बदलला। हा व्यक्ती 3 वेळा बँकेत आला होता आणि शेवटच्या वेळी एका कर्मचाऱ्याने आणि त्याच्यामध्ये वाद झाला आणि कर्मचारी असा शब्द बोलला की ज्या शब्दामुळेच या व्यक्तीने हे कृत्य केलं। मग काय आहे या घटनेमागचं सत्य? एका भावाला असा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? तो कर्मचारी नेमकं त्याला असं काय बोलला की ज्यामुळे त्याने हे कृत्य केलं? पोलिसांनी या प्रकरणाचं सत्य नेमकं काय सांगितलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। प्रेक्षकांनो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो असं आपण म्हणतो, पण कधी कधी हाच कायदा गरिबांसाठी काळ ठरतो। ओडिशाच्या केओझार जिल्ह्यातील ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, पण यामागे केवळ एक व्हायरल व्हिडिओ नाही तर एक भावनिक आगतिकता आहे। खरं तर ह्या कहाणीची सुरुवात 15 ते 20 दिवसापूर्वी झाली होती। ओडिशातील दियानाली गावातील जितू मुंडा, एक कष्टकरी आदिवासी व्यक्ती, त्याची बहीण कालरा मुंडा, जिचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं। घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची। बहिणीच्या बँक खात्यात तिच्या कष्टाचे 19,300 रुपये शिल्लक होते। हे पैसे मिळाले तर घरचा उदरनिर्वाह होईल या आशेनं जितू पहिल्यांदा बँकेत गेला होता। आता जितू मुंडाची ती एकमेव बहीण होती। जितू मुंडाची कालरा मुंडा ही बहीण होती। 2 महिन्यापूर्वी तिचं दुर्दैवी निधन झालं होतं। तिचा मुलगा आणि पती देखील काही दिवसापूर्वीच वारले होते आणि तिचा एकमेव जो वारस होता तो फक्त तिचा भाऊ म्हणजे जितू होता। आता जितूला अगदी जगणं मुश्किल झालं होतं। जितूला पैशांची गरज होती आणि म्हणून तो बँकेमध्ये गेला। तो जितू काहीच त्याला कळत नव्हतं, तो एकदम अडाणी होता। तो बँकेत गेला आणि तो म्हणाला, साहेब बहिणींचे मला पैसे पाहिजे, माझी परिस्थिती खूप बिकट आहे। आता बँकेमधले कर्मचारी त्याने त्याचा अवतार बघितला, त्याच्या अंगावर कुठलाही कपडा नव्हता, फक्त एक धोतर त्याने घातलेलं होतं। कर्मचारी म्हणाले, बाबा असे पैसे देता येत नाही, आता तुझी बहीण वारलेली आहे, तिच्या खात्यावर पैसे आहेत आणि त्यामुळे तुला मृत्यूचा दाखला आण, वारसा हक्क सिद्ध करणारी कागदपत्र आण। आता ह्या पहिल्या दिवसाचा संवाद होता। आता कोणालाच वाटलं नव्हतं की अजून 2 वेळा तो बँकेत गेल्यानंतर तो 3ऱ्या वेळेस जेव्हा येणार होता तेव्हा तो एक गाठोडं घेऊन येणार होता आणि ज्याने सगळ्या देशामध्ये हादरा बसणार होता। पोलिसांच्या तपासणीनंतर त्याचं जे सत्य उघडकीस येणार होतं ते आणखीनच देशाला हादरवणार होतं। जितूला त्यावेळेस कागदपत्राची काहीच माहिती नव्हती। तो त्या बँकेत पहिल्यांदाच गेला होता, त्याच्यामुळे त्याला काही माहिती नव्हतं। तो अडाणी होता, तो हताश होऊन घरी परतला। आता त्यानंतर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, जितूला काही चैन पडेना। खायला अन्न नव्हतं, कुठल्याही प्रकारचं धान्य त्याच्याकडे शिल्लक नव्हतं, त्याला आता काही सुचत नव्हतं। काही दिवसानं जितू पुन्हा गेला। यावेळेस त्याने आपली अडचण पोटतिडकीनं सांगितली। अक्षरशः तो मॅनेजर समोर ढसाढसा रडला। पण बँकिंग प्रक्रियेमध्ये पुरावा महत्त्वाचा असतो। अशिक्षित जितूकडे कुठलीही कागदपत्र नव्हती। मॅनेजरला तो बोलला, मॅनेजरला त्याची दया आलेली, पण मॅनेजर म्हटले, आम्ही हतबल आहोत, आम्हाला कुठलाही पुरावा आणल्याशिवाय आम्ही व्यवहार करू शकत नाही, तुम्ही कागदपत्रे का आणत नाही?
आणि अखेर जितू म्हटला की मी अडाणी आहे, मला काहीच समजत नाही आहे, मी कुठून आणि कसे कागदपत्र आणू. अखेर मॅनेजर यांचाही त्या ठिकाणी काहीच इलाज त्याच्यावर राहिला नाही आणि पुन्हा तो रिकामे हात आणि मैलाची पायपीट करीत घरी पोहोचला. जितूला वाटलं आपली अडवणूक केली जात आहे. जितूने रात्रभर विचार केला, शेजार पाजारच्या गावातील लोकांना देखील विचारलं. तेव्हा शेजारचे लोक म्हणाले की नाही, तू काय कर, पुन्हा एकदा परत जा आणि मोठ्या साहेबांची भेट घे आणि त्यानंतर तुझं काम होणार. ही जितूची ती शेवटची भेट होती आणि त्या भेटीनंतर जितू जे करणार होता त्याने संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. कारण की पोलिसांच्या तपासात जे समोर येणार होतं ते आणखीनच भयानक होणार होतं. अगदी 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, शेवटचा दिवस आता ठरला होता. 2 दिवसापूर्वी जितू शेवटचा प्रयत्न करायला गेला. तो घरून लवकरच निघाला होता कारण की ऊन प्रचंड पडलं होतं आणि उन्हामध्ये त्याच्या पायात चप्पल नसल्यामुळे त्याला चटके बसायचे. तेव्हा तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहिलं होतं की हा व्यक्ती नेहमी येतो, याला सांगितलेलं समजत नाही आणि एक कर्मचारी त्याच्याशी उद्धट बोलू लागला. जितू त्याला वारंवार सांगत होता की माझी बहीण जगात नाही आहे. तेव्हा तो कर्मचारी त्याच्याशी वाद घातला. तो म्हणाला तू तिचं मृत्यूपत्र घेऊन ये, नाहीतर तू तिचा वारस आहे असं काहीतरी घेऊन ये. पण जितूला ही कायदेशीर भाषा समजत नव्हती. कर्मचारीचा राग शेवटी अनावर झाला आणि तो शेवटी असं म्हणाला की ए पा, तुम्ही म्हणताय फक्त तुमची बहीण वारली आहे, पण आम्ही कसं मानायचं? एकतर कागद आणा, नाहीतर पुरावा नसेल तर तुमच्या बहिणीलाच इथं घेऊन या आणि मगच पैसे मिळतील. आता हा जो संवाद होता हा उपरोधिक होता, पण जितूने तो त्याचा शब्दशः अर्थ घेतला. तो व्यक्ती त्याला फक्त रागात बोलला होता की तुझ्या बहिणीला इथं घेऊन ये. आता एखादा व्यक्ती असता तो म्हटला असता ती मयत आहे, तिला कसं घेऊन येणार. पण आता जितूला वाटलं की बहिणीला दाखवल्याशिवाय बँक पैसे देणार नाही आणि अखेर जितूने तो निर्णय घेतला. 27 एप्रिल रोजी जितूने एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसला. त्याला वाटलं तो एकमेव मार्ग आहे. तो स्मशानभूमीत गेला जिथे बहिणीला माती दिली होती. तिथून त्याने बहिणीचे अवशेष बाहेर काढले. त्याच्यासाठी तो केवळ सांगाडा नव्हता तर त्याच्या हक्काची बहीण होती. खांद्यावर ते पार्थिव घेऊन तो भरूना चालू लागला. लोक बघत होते, व्हिडिओ काढत होते, पण एका आगतिक भावाचं दुःख कोणालाच उमजत नव्हतं. जितू तिथे गेला, बँकेसमोर 2 मिनिटं उभा राहिला, थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला आणि त्याने ते अवशेष मॅनेजर समोर ठेवले. साहेब, ही माझी बहीण, तुम्ही म्हणाला होतात ना तिला घेऊन या, आता तरी माझे पैसे द्या, मला खूप भूक लागली. केबिनमध्ये शांतता पसरली. ज्या कर्मचाऱ्याचे शब्द उच्चारले होते त्याला आपली चूक उमजली. माणुसकी आणि कायदेशीर प्रक्रियेत संघर्ष तिथं स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी या प्रकरणातला तपास केला. पोलिसांना ताबडतोब बोलावण्यात आलं. जितूला अटक करण्यात आली. जो प्रक्रिया होती ती करण्यात आली. जितू कोणताही गुन्हा करण्याचा किंवा कोणाला घाबरवण्याचा त्याचा उद्देश नव्हता. तो केवळ व्यवस्थेचा बळी ठरला होता. बँकेला नियमांचं पालन करायचं होतं, पण त्यात संवेदनशीलता त्यांची हरवली होती. नंतर जिल्हा प्रशासनाने, पोलिसांनी हस्तक्षेप करून जितूला मदत केली. पण या घटनेने प्रचंड मोठे प्रश्न उभे केले आहेत. सरकारी कागदपत्र नसलेल्या आदिवासी बांधवांसाठी बँकिंग प्रक्रिया का सोपी केली नाही? माणुसकीपेक्षा कागद खरेच मोठे आहे का? 19,300 रुपयांसाठी एका मृत व्यक्तीच्या शांतीचा व्यत्यय आणावा लागला. ही या दशकातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ही घटना आपल्याला सांगते, नियम हे माणसासाठी असतात, माणूस नियमांसाठी नाही. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.